हॅलो फ्रेंड्स, जोवी नोकरीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपणास माहितीच असेल, MSRTC म्हणजेच एसटी महामंडळात 4416 जागांकरिता वाहक तथा चालक या पदाकरिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहे। त्यासाठी उमेदवारांना बॅच बिल्ला लागणार आहे। तो बॅच बिल्ला कसा मिळवायचा याबद्दलची सविस्तर माहिती आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तेव्हा आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। एसटी बस व खासगी प्रवासी वाहने चालवण्यासाठी चालकाला व वाहकाला बॅच बिल्ला काढणे गरजेचे असते। चालक तथा वाहकासाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालवणे गुन्हा ठरतो। हा बॅच बिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालयात मिळत असून तो कसा काढावा याची अनेकांना माहिती नसल्यामुळे त्यांची दलालाकडून फसवणूक होण्याची शक्यता असते। चालक व वाहकासाठी बॅच बिल्ला देताना त्यांच्या चारित्र्य अहवाल तपासून प्राप्त अहवालावरून मोटार वाहन निरीक्षकाच्या चाचणीत उत्तीर्ण झाल्यास त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयातून बॅच बिल्ला देण्याची प्रक्रिया आहे। बॅच बिल्ला मिळवण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया बघूया। सर्वप्रथम चालकाच्या बॅच बिल्ल्यासाठी फॉर्म LPSA मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे। यासाठी वयाची 20 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे। बस चालकासाठी गोल बॅच तर टॅक्सी चालकासाठी त्रिकोणी बॅच काढावा लागतो। दोन्ही बॅच साठी चालकाकडे टॅक्सी चालकासाठी हलके मोटर वाहनचे परिवहन स्ववर्गातील म्हणजे ST वाहन चालकाकडे जड वाहन चालवण्याची परवाना असणे गरजेचे आहे। हलके मोटार वाहन चालविण्याचा किमान 2 वर्षाचा किंवा मध्यम जड वाहन चालवण्याचा 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। चालकाच्या बॅच साठी 450 रुपये शुल्क भरावा लागतो। तसेच SEC फॉर्म भरणे गरजेचे आहे। मोटार वाहन निरीक्षकाकडे चाचणीसाठी सादर करावे। त्या नमुन्यात फॉर्म भरावा लागतो। आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाकडे चाचणीसाठी सादर करावे लागते। चाचणी उत्तीर्ण झाल्यास कार्यालयामार्फत अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांच्या मार्फत मागविण्यात येते। त्यानंतर उमेदवारांना 2 दिवसात बॅच बिल्ला मिळू शकतो। बॅच बिल्ला मिळवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांविषयीची माहिती बघूया। उमेदवाराचे वयाचे 18 वर्ष पूर्ण केल्याचा पुरावा असावा। सोबत फॉर्म CV जोडणे, कंडक्टर बॅच अर्ज असणे आवश्यक आहे। फॉर्म SEC जोडणे आवश्यक आहे। उमेदवारांनी जन्मतारखेचा दाखला सोबत जोडावा। तसेच रहिवासीचा पुरावा आणि मतदान कार्ड याची झेरॉक्स। त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणित मेडिकल सर्टिफिकेट फॉर कंडक्टर या कागदपत्राची गरज आहे। आता हा बॅच बिल्ला कुठे मिळतो ते बघूया। वाहन चालक तसेच वाहकांसाठी गरजेचा बॅच बिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मिळतो। यासाठी ST व खासगी सार्वजनिक वाहन चालक व वाहकाला सर्वप्रथम अर्ज करताना फॉर्म SEC या नमुन्यातून प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते। सदर प्रमाणपत्र तो ज्या तालुक्यातील रहिवासी असेल त्या तहसील कार्यालयातून त्याला प्राप्त करून घ्यावे लागते। नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन LPSA या नमुन्यात अर्ज भरावा लागतो। मित्रांनो, एसटी महामंडळ भरती संबंधित आपणास जर काही क्वेरीज असतील किंवा अधिक माहिती हवी असल्यास आपण आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये ते आम्हाला लिहून कळवावे। आम्ही आपणास योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू। MSRTC भरतीच्या तयारीकरिता सराव पेपर्स आणि जुने पेपर्स आम्ही आमच्या जोवी एक्झाम आणि परीक्षा पेपर्स.in या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहेत। तेव्हा आपण त्याचा जास्तीत जास्त सराव करावा। धन्यवाद मित्रांनो। जोवी नोकरीला भेट देत रहा आणि अपडेटेड रहा। आणि हो, आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।